हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. कधी कधी आपल्याला गोड खायची खूप क्रेविंग होते. अशा वेळी आपण हा हाय प्रोटीन, एनर्जीने भरपूर असा शुगर फ्री मखाणाचा लाडू नक्कीच खाऊ शकतो. चला तर हे लाडू कसे बनवले होते ते बघूया. सगळ्यात आधी 2 मोठ्या वाट्या मखाणे कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे. ते भाजत असताना त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घातले. 5-6 मिनिटं मध्यम गॅसवर हे मखाणे भाजल्यानंतर त्याचा हाताने चुरा होतो, म्हणजेच ते कुरकुरीत होतात. तेव्हा आपल्याला ते काढून घ्यायचे. मखाणे काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे. इथे मी काजू, बदाम आणि अक्रोड थोडेसे तुपावर भाजून घेतले होते. ड्रायफ्रूट्स पॅनमधून काढायच्या आधी मिनिटभर मी त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनटसुद्धा भाजून घेतलं होतं. डेसिकेटेड कोकोनट आपल्याला जास्त भाजायची गरज नाही आहे. डेसिकेटेड कोकोनट नसेल तर आपण सुकं खोबरंसुद्धा थोडंसं भाजून या लाडवामध्ये घालू शकतो. आता हे काढून घ्यायचं आहे आणि त्याच पॅनमध्ये 2 चमचे सफेद तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजत आले की आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर खसखससुद्धा भाजून घेणार आहोत. खसखससुद्धा जास्त भाजायची नाही आहे. अर्धा मिनिट परतल्यानंतर तीळ आणि खसखस ताटात काढून घ्यायचे. आता पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतले. तुपावर आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ छान गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठसुद्धा भाजत असताना गॅसची फ्लेम मंद ते मध्यमच ठेवायची आहे. पीठ भाजत आलं की त्याचा रंग बदलतो आणि खमंग सुगंधसुद्धा यायला लागतो. भाजलेलं हे पीठ एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि ते हलकं थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण जे आधी भाजून ठेवलेले मखाणे, ड्रायफ्रूट्स, तीळ, खसखस, खोबरं हे सगळं थंड झालं आहे. आता ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक त्याची पूडसुद्धा नाही करायची, कारण लाडू खाताना आपल्याला थोडासा क्रंच आला पाहिजे. अशा टेक्स्चरमध्ये ते वाटून घेतले. आता पॅनमध्ये मोठे 2 चमचे तूप गरम करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये आपण गूळ वितळवून घेणार आहोत. एवढ्या मिश्रणासाठी मी पाऊण वाटी गूळ घेतला होता. गूळ आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. त्याच्यामध्ये 4-5 टेबलस्पून एवढं पाणीसुद्धा घातलं आहे. इथे आपल्याला फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे. त्याचा पाक वगैरे करायचं नाही आहे, नाहीतर मग लाडू कडक होऊ शकतात. आता थोडंसं थंड झालेलं गव्हाचं पीठ मोठ्या भांड्यात काढून घेतलं आहे. मिक्सरमध्ये जे आपण मिश्रण फिरवून घेतलं होतं मखाणे आणि इतर साहित्य, ते सुद्धा गव्हाच्या पिठावर काढून घेतलं आहे. अर्धा ते पाऊण चमचा वेलची पूडसुद्धा ॲड केली आहे. आता तूप आणि पाणी घालून आपण जो गूळ वितळवून घेतला होता तो अशा प्रकारे गाळून या मिश्रणात घालायचं आहे. आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. घातलेलं गुळाचं पाणी गरम आहे, त्याच्यामुळे चमच्याने आधी आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण हलकं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. या मिश्रणाचे अगदी सहज लाडू वळता येतात. एवढ्या मिश्रणाचे 18 लाडू बनून तयार झाले होते. लाडू वळत असताना वरून आपण एखादा पिस्त्याचा किंवा बदामाचा कापसुद्धा लावू शकतो. पौष्टिक आणि तितकेच स्वादिष्ट मखाणाचे लाडू बनवून तयार झाले. तुम्हीसुद्धा नक्की कधीतरी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.